जर तुम्ही इतक्या डॉक्टरांना दाखवलं आणि इतके वर्ष तुम्हाला चक्कर येते आणि काही निघालं नाही, म्हणजे सिरियस तर काय असू शकत नाही. पण जो पेशंट असतो तो असा विचार करतो, एवढे डॉक्टर झाले, मी इतके तपासणी झाले तरी कोणाला कळत नाही माझी चक्कर. मग ते अजून घाबरून जातात. तो तुम्हाला जर प्रपंचात राहायचंय, तुम्हाला मुलं आहे, त्यांचा अभ्यास आहे, त्याचं हे सासू आहे सगळं, आणि तरी हेडेक नाही पाहिजे, ते नाही होणार. कसं आहे, डॉक्टर कसं वाटलं बरं? म्हणे, नाही बाबा मी नाही, ते बाबा आहे काहीतरी म्हणे, डोक्याला हात लावला आणि माझी चक्कर गेली म्हणे. मेंदू ही अशी गोष्ट आहे, तुम्ही ज्याच्याकडे लक्ष द्याल ते वाढतं. चक्कर हे काय निदान नाहीये. आता तुम्ही ते म्हटल्यामुळे हा एक जोक होता, की माझ्याकडे पेशंट येतात आणि मी त्यांना विचारतो, ओके तुम्हाला आधीच्या डॉक्टरांनी काय सांगितलं, का चक्कर येते? सो ते माझ्याकडे बघतात, म्हणतात व्हर्टिगो. सो मी त्यांना, माझा प्रश्न असतो, बरं मग का व्हर्टिगो, काय काय सांगितलं त्यांनी, कशामुळे? तर ते माझ्याकडेच बघतात, की हे ना व्हर्टिगो माहित नाही ह्या डॉक्टर, ते म्हणतात व्हर्टिगो. सो व्हर्टिगो हे फक्त इंग्लिश ट्रान्सलेशन आहे ऑफ चक्कर. लोक त्यासाठी आयुष्यभर कॉलर घालून फिरत राहतात हो, की मला स्पॉन्डिलायसिस सांगितलं आणि त्यामुळे चक्कर येते, येस. मग कॉलर आणि वापरायला लागतात. स्पॉन्डिलायटिसमुळे चक्कर येत नाही. ज्याला मायग्रेन असतं त्यांना रुटीन त्यांच्या मेंदूला आवडतं. सो रुटीन ब्रेक झालं की ऑल ओव्हर द वर्ल्ड असं हे कोणीतरी स्टडीज केले, की साधारणपणे 4 ते 5 डॉक्टर गेल्यानंतरच तुमचं का चक्कर येत ह्याचं निदान मिळतं. मायग्रेन मध्ये डोकेदुखी हे सगळ्यांना माहिती आहे, पण मायग्रेन नी चक्कर सुद्धा येते हे खूप कमी लोकांना माहिती आहे. लोकांना काय वाटतं, की मायग्रेन गोळ्यांचा कोर्स केला की मायग्रेन बरं होणार आहे, असं नाहीये. पण महत्वाचं काय आहे, की इट इज ऑलमोस्ट लाईक मॅजिक. कारण ज्या पेशंटला महिने इकडे झोपताच येत नाही, झोपलं की गरकन फिरतं, त्याला की चक्कर हा विषय असा असतो की बरेच डॉक्टरांकडे गेलं, बऱ्याच तपासण्या झाल्या, बऱ्याच ठिकाणी रिपोर्ट आला की सगळं नॉर्मल आहे, मग त्या पेशंटवरती हे सगळं मानसिक आहे का असा एक शिक्का बसायला सुरुवात होते. आणि त्या पेशंटची अवस्था तेव्हा अशी होती की मला होतं तर आहे, पण आता मान्य कुणी करत नाहीये आणि त्याचा कागदोपत्री पुरावा पण आहे. तर अशा वेळी काय केलं पाहिजे? कंटिन्यू चक्कर जी आहे ही खूप कॉमन आहे आणि ती पेशंटला म्हणणं काही नाहीये, त्याच्याने बरे नाही होत. त्यांना जर एकदा समजलं काय आहे, मग त्यांचा मेंदू शांत होतो, त्याच्याकडे लक्ष देत नाही. चक्करचं निदान न झाल्यामुळे ते पेशंट आयुष्यभर महिने वर्षानुवर्ष भीतीमध्ये घालवतात, गोळ्या खात बसतात. सो तुम्ही त्या सिग्नलकडे लक्ष द्या आणि ते काय म्हणतंय, तुमचा मेंदू तुम्हाला सांगायला बघतोय की हे तुम्ही थोडं अति करताय, थोडं शांत घ्या. नमस्कार. जगण्यातील काहीच्या एका नव्या भागामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हापासून स्वागत. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये बऱ्याचदा थंबनेल पाहिल्यानंतर आज एक लक्षात आलं असेल की व्हर्टायगो या विषयावरती हा एपिसोड आहे. जनरली व्हर्टायगो म्हटलं की आपल्या पुढे हिचकॉकचं सिनेमाचं नाव, ज्याच्यामुळे तो शब्द प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्यांदा कधीतरी ऐकलेला असतो. कारण आपण जनरली जेव्हा चक्कर येते असं काहीतरी म्हणतो तेव्हा चक्कर हा शब्द वापरतो. व्हर्टायगो होणं म्हणजे खरंच काहीतरी गंभीर आहे का? म्हणजे चक्करच्या पुढची ही स्टेज आहे का? म्हणजे मला व्हर्टायगो सांगितलाय असं बऱ्याचदा असतं. तर एक साधी चक्कर येणं किंवा प्रवास होतो तेव्हा घाटातून जाताना उलटी मळमळ होती तेव्हा फिरल्यासारखं होणं किंवा सतत ही चक्कर येत राहते, काहीतरी वेगळंच हे आहे, ब्लड प्रेशरचा आजार आहे किंवा काहीतरी मेंदूशी संबंधित ही गोष्ट आहे का? का कानाचं इन्फेक्शन झालंय का? त्यामुळे चक्कर येतेय का? का सगळं नॉर्मल आहे पण काहीच कशात निघत नाही तरी चक्कर आल्यासारखं वाटतंय? अशा वेगवेगळ्या टप्प्यांवरती ह्या आजाराकडे पाहिलं जातं. चक्कर येते हे कळल्यानंतर नक्की कुठल्या डॉक्टरकडे आधी जावं हा प्रश्न बऱ्याचदा लोकांच्या मनात असतो. असे अनेक प्रश्न जेव्हा एपिसोड आमचा करायचा ठरला तेव्हा त्याच्यावर येत राहिले आणि ह्या विषयावरती एक कुठल्या डॉक्टरांशी आपल्याला बोलता येईल असं आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा एक फार महत्त्वाचं नाव म्हणजे पुण्यामधली एक सिनियर न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर आज आपल्याकडे ह्या निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये आलेत आणि आपण त्यांच्याशी ह्या विषयावर पूर्ण गप्पांच्या स्वरूपात हा एपिसोड होणार आहे की जेणेकरून याविषयी बऱ्याचदा एक भीती असते, ती भीती खरंच रास्त आहे का? का योग्य ट्रीटमेंट घेतल्यानंतर हा आजार लवकरात लवकर बरा होऊ शकतो, हा विश्वास पण आपल्याला निमित्ताने मिळतोय का? अशा बऱ्याच गोष्टींचा उहापोह या निमित्ताने आपण करणार आहोत. तर आज आपल्याकडे गेस्ट म्हणून आहेत पुण्यातील सिनियर न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सुधीर कोठारी सर. तर हॅलो सर, आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. सो मी डॉक्टर सुधीर कोठारी. मी पुण्यातच जन्मलोय आणि सुरुवातीपासून पुण्यातच शिक्षण झालंय माझं.
आणि आता जवळजवळ 1986 पासून म्हणजे जवळजवळ 40 वर्ष झाले आता मी पुण्यात प्रॅक्टिस करतोय, मेनली पुणे हॉस्पिटलमध्ये. सो सुरुवातीला माझं सगळं मेंदूच्या आजारांमध्ये इंटरेस्ट असायचा आणि सगळेच आम्ही बघायचो जसे सगळे बघतात. पण आता हळूहळू गेले 15-20 वर्षात माझा जास्त फोकस चक्कर आणि न्यूरो ओटॉलॉजी ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे चक्करचे मेंदूचे जे आजार असतात ज्याच्यात चक्कर येते त्याच्यावर जास्त भर दिला गेला. तर आमच्या चॅनलवर स्वागत तुमचं. तर बरेचदा सर हा चक्कर हा विषय निघाला जेव्हा आम्ही प्रेक्षकांचे प्रश्न घेतो, तर कित्येकांना असं वाटतं की हे सांगायलाच नको आणि काहीतरी गंभीर निघू शकतं. त्यामुळे ही चक्कर ह्याकडे खरं कसं पाहावं पहिला सगळ्यात मुद्दा असा आहे. सो चक्कर हा शब्दच थोडा विचित्र आहे. चक्कर लोक म्हणजे पेशंट वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या सेन्सेशन्सला चक्कर म्हणतात. ओके. म्हणजे डोळ्या समजा अचानक गरकन सगळं फिरायला लागलं त्याला पण चक्कर म्हणतात. समजा नुसतं उभं राहिलं आणि आपण डोलतोय असं फिलिंग आलं त्याला पण चक्कर म्हणतात. किंवा उभं राहिलं आणि डोळ्यासमोर अंधारी आली आपण पडणार असं फिलिंग आलं त्याला पण चक्कर म्हणतात. ॲक्चुअल चक्कर येऊन पडणं, बेशुद्ध होणं आणि फिट येणं त्याला पण कधी काही लोकं चक्कर म्हणतात. हं. किंवा जी आपण शाळेत मुलं बघतो प्रार्थनेला उभे असतात आणि त्यांना फेंटिंग चक्कर हां. येऊन पडतात आणि 1 मिनिटात परत उभे राहतात. ती पण सो चक्कर बऱ्याच वेळा इव्हन समजा काही लोकं कॉम्प्युटरवर काम करतात आहे आणि ती एक्सेल शीट बघून ते गरगरायला लागतं त्याला पण ते म्हणतात चक्कर. सो ओके. चक्कर प्रत्येक माणूस वेगळ्या-वेगळ्या अर्थांनी हं. काहीतरी विचित्र, काहीतरी न आवडणारी फीलिंग आहे त्याला चक्कर म्हटलं जातं. अच्छा. पण मग आता ह्याच्याकडे अशी कुठली वेळ आहे की आता हे गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे आता ही? सो ते काय-काय चक्करची कारणं गंभीर असतात. आता चक्कर म्हटलं, हां. की एक जनरल सगळ्या लोकांचं असं एक फीलिंग आलंय बिकॉज इट इज कॉमन, की चक्कर म्हणजे कानाचा आजार. हां. आणि चक्कर म्हणजे कानात आपलं तोलसंबाचं यंत्र असतं, त्याच्यात काहीतरी गडबड झाली, त्यात फ्लुइड असतं, असे काहीतरी शब्द ऐकलेले असतात लोकांनी आणि त्यात गडबड झाल्याने होतं आणि त्याची गोळी खाल्ली की ते बरं वाटतं. सो जसं आपण एक्सप्रेसवेवर जाताना ती 80चा स्पीड कधी लागतो, तुम्ही रिलॅक्स होऊन जाता काही नाही आणि मग अचानक तिथे सडनली काहीतरी गाडी आली आणि काहीतरी ॲक्सिडेंट हो तसं चक्करमध्ये पण आहे. तुम्ही तुम्ही अझ्युम करता की चक्कर म्हणजे कानाचंच आहे, पण बरेच चक्करचे कारणं मेंदूचे असतात. बरं. त्यातले काही सीरियस असतात, काही मायनर असतात लाइक मायग्रेन आपण बोलू त्याबद्दल, की कॉमनेस्ट कारण ऑफ सर्टन टाइप्स ऑफ चक्कर मायग्रेन आहे. ओके. किंवा पित्ताचं डोकं दुखणं ज्या ज्या लोकांना डोकं दुखतं. पण काय-काय डेंजरस पण चक्कर असतात. कधी ते पॅरालिसिसचं लक्षण असू शकतं किंवा ॲक्चुअल पॅरालिसिसचा अटॅक असू शकतो. त्यात फक्त चक्कर येते आणि कधी-कधी तुम्हाला ब्रेन ट्यूमरनी पण चक्कर येते. सो ते कसं आपण ओळखायचं हां. आणि कसं सी एक प्रॉब्लेम काय होतो, की पेशंट जर तुम्हाला जे काय होतंय नुसतं डॉक्टरला तुम्ही जाऊन सांगितलं मला चक्कर येते, हं. तर बऱ्याच वेळा डॉक्टर त्यात पुढे काही विचारत नाही. चक्कर येते ना, चक्करची गोळी देऊन टाकतात. हं. आणि 15 दिवसांनी या नाही चक्कर आली. बऱ्याच वेळा ती बरी होऊन जाते. त्यामुळे तुम्हीही खुश होतात, तेही खुश होतात. हं. पण ह्याच्यात डेंजर हे आहे, की जर तुम्हाला ॲक्चुअल कानाची चक्कर नसेल आणि हं. तुम्ही उगाच त्या गोळ्या खाल्ल्या, तर तुम्ही एकतर डेंजरस काहीतरी सिच्युएशनला फेस करू शकता. हं. पॅरालिसिस हं. होऊ शकतं जर ते वॉर्निंग असेल तर. सो मला असं वाटतं, की आज आपण कसं तुम्हाला चक्कर येते तेव्हा त्याच्याकडे कसं बघायचं हं. आणि तुमच्या डॉक्टरांना कसं सांगायचं, की हां. तुम्हाला काय होतंय? ओके. सो दॅट त्यांना निदान करायला सोपं जाईल. हां, हां. आणि मग अशी कुठली जनरल कॉमन कारणं आहेत, की हां, ज्यामध्ये असं तर ओके. सो तुम्ही जेव्हा चक्कर येते, तर ही आयुष्यात पहिल्यांदा चक्कर आली, तो एक वेगळा हं. ग्रुप होतो. हं. जर तुम्हाला वारंवार चक्कर येत असेल, तर तो दुसरा ग्रुप होतो आणि तिसरा ग्रुप ज्यांना चक्करचा अटॅकच येत नाही, हं. पण कंटिन्युअसली तोल गेल्यासारखं होतं आणि त्याला सुद्धा पेशंट चक्कर म्हणतो. सो हे 3 ग्रुप्स आपण बेसिक म्हणू आणि त्यातला दुसरा जो ग्रुप आहे, की वारंवार चक्कर त्याच्यात पण 2 ग्रुप करायला हं. पाहिजे, की पोझिशनल चक्कर आहे का? पोझिशनल चक्कर म्हणजे काय? ही सगळ्यात कॉमन चक्कर असे, की तुम्ही सकाळी झोपेतून उठायला जाताना गरकन फिरताना मागे फेकलं जातं हं. किंवा कूस वळायला जाताना एकदम फिरतं. लेफ्टला गेल्यावर फिरतं, सरळ झालं की थांबतं. परत लेफ्टला गेलं की की एकदम फिरतं आणि ते अर्धा मिनिटच फिरतं, पण खूप जोरात फिरतं. हं. सो ती चक्कर खूप भीतीदायक असते. कधी-कधी तुम्ही काहीतरी वर ठेवायला गेला की हां. एकदम फिरतं. हां. काहीतरी खाली वाकून शूलेस टाय करायला जातात तेव्हा चक्कर. सो डोक्याची हालचाल केल्यावर जी चक्कर येते त्याला पोझिशनल चक्कर म्हणतात आणि ती खूप कॉमन आहे. आपण त्यावर बोलू. जे नॉन पोझिशनल आहे म्हणजे काय? डोक्याच्या हालचालीचा काही संबंध नाही. हं. तुम्ही बसलाय, टीव्ही बघताय आणि अचानक सगळं समोर गरगर फिरायला लागतं हं. किंवा तुम्ही
ऑफिसमध्ये बसलाय आणि तुमचा बॉस समोर न आलाय आणि तुम्हाला फिरायला लागला. हा. सो हे सगळे वेगळे टाईपचे चक्कर आहेत जिथं पोझिशनशी रिलेटेड नाही. सो अच्छा. वारंवार चक्कर येणं पोझिशनल आहे का नाही हे खूप महत्वाचं आहे. आणि अच्छा. फर्स्ट चक्कर आहे का, फर्स्ट चक्कर सगळ्यात डेंजरस आहे. बिकॉज फर्स्ट टाइम ज्याला कधीच चक्कर आली नाही आणि अचानक चक्कर यायला लागली, देन कधी कधी ह्याच्यात हा स्ट्रोकचा अटॅक असू शकतो. ओके. आपल्याला असं वाटतं की स्ट्रोक म्हणजे जीभ जड व्हायला पाहिजे, हातपाय वीक व्हायला पाहिजे किंवा कुठेतरी मुंग्या यायला पाहिजे, डबल दिसायला पाहिजे. हे जर झालं तर नक्कीच स्ट्रोक आहे. पण हे नसलं, नुसतं गरकन फिरत असेल किंवा तुमचा तोल जात असेल, तरी ते स्ट्रोक असू शकतं. ओके. अँड यू हॅव टू बी केअरफुल. आता दुसरं काय कारण आहे कॉमन, हम्म. की ज्याच्यात फर्स्ट टाइम अशी जोरात चक्कर आली, तर मोस्ट कॉमन कॉज इज एक आजार ज्याला आम्ही वेस्टिब्युलर न्यूरायटिस म्हणतो. ओके. म्हणजे काय, की कानाची जी बॅलन्सिंगची नर्व असते त्याला एक व्हायरस इन्फेक्शन सारखं होतं आणि त्यामुळे ती नस काम करत नाही आणि म्हणून मग तुम्हाला सगळं गरगर फिरायला लागतं, हा. उलट्या येतात, चालताना थोडा बॅलन्स जातो आणि ही चक्कर थांबत नाही. ही काही दिवस, 3-4 दिवस चालू राहते, मे बी 10-15 दिवस जर ट्रीटमेंट नाही केलं. सो त्याला ह्या दोन्ही ह्यांना तुमचं निदान करणं महत्वाचं आहे. आणि अशी जर फर्स्ट टाइम चक्कर आली तर माझ्या मते तुम्हाला फॅमिली डॉक्टर किंवा गोळ्या घेण्यापेक्षा स्ट्रेट अवे हॉस्पिटलला जाऊन इमिजिएटली, हे स्ट्रोक नाही आहे ना अच्छा. आणि वेस्टिब्युलर न्यूरायटिस असेल तरी त्याला ट्रीटमेंट करायची संधी जायला नाही पाहिजे. ते पहिल्या 3-4 दिवसातच त्याचं ट्रीटमेंट करता येतं, नंतर उपयोग होत नाही ट्रीटमेंट. अच्छा. सो हे 2 मेन कारण आहेत. ओके. आता ऑफकोर्स तुम्ही म्हणाल की पोझिशनल चक्कर ज्याला आहे त्याला पण पहिल्यांदा जर आयुष्यात आली तर ती पोझिशनल चक्कर, मग ती घाबरायसारखी नाही. त्याचं आपण वी आर गोइंग टू सी की पोझिशनल चक्कर काय येते, ते डेंजरस नसतं. सो तुम्हाला आयुष्यात पहिल्यांदा चक्कर आली पण ती कंटिन्यू नाही, ती फक्त एका अँगलला गेल्यावर येते, सरळ झालं की थांबते, मग ती पोझिशनल चक्कर. ओके. आणि आता आपण डॉक्टर म्हणून हे सांगतो की ही कानामुळे आहे, ही ब्रेनमुळे आहे. पेशंटला असं व्हायला लागल्यानंतर त्यांनी कुणाकडे जावं पहिल्यांदा असं? अं, तो आता थोडा अवघड क्वेश्चन आहे. हा. का? कारण पूर्वी मेजॉरिटी चक्कर कानानीच आहे असं एक हे असायचं. हा. आता आम्हाला असं लक्षात आलंय की वन ऑफ द कॉमनेस्ट कारण ऑफ चक्कर मे बी इट माइट बी इवन मोर, म्हणजे पोझिशनल चक्कर ज्याला बीपीपी म्हणतो, पण साध्या भाषेत पोझिशनल व्हर्टिगो. पोझिशन वळणारीची चक्कर असते ती 90% कानाने, 95% कानामुळे असते. रेअरली ते ब्रेनच्या किंवा दुसऱ्या आजाराने होतं. पण जी स्पॉन्टेनियस, म्हणजे पोझिशन चे संबंध काही नाही, बसल्या बसल्या अचानक तुम्हाला फिरायला लागला आणि ते 2 मिनिटं 5 मिनिटं फिरतंय, हे सगळ्यात कॉमन कारण आहे मायग्रेन. ओके. आणि मायग्रेन ऑब्व्हियसली हा मेंदूचा आजार आहे. सो ते न्यूरोलॉजिस्टला कधी पण त्यातलं जास्त कळणार. आता हे लोकांना का नाही कळत हे मायग्रेन आहे? कारण आपल्याला माहिती आहे मायग्रेननी डोकं दुखतं, अर्धशिशी किंवा सगळं डोकं दुखतं. पण ज्या लोकांना चक्कर येते त्यांना त्याच वेळेला डोकं दुखतं असं नाहीये. सो एक दिवशी डोकं दुखतं, पुढच्या वेळेला चक्कर येते. सो त्यांना दोन्ही एक आहेत हे कळतच नाही. ओके. आणि बऱ्याच वेळा ते डोकेदुखीला डोकेदुखी समजलं पण जात नाही. लोकांना ते ऍसिडिटीच वाटतं. सो पित्तामुळे जी चक्कर येते ती मायग्रेननी आहे. अच्छा. आणि मायग्रेनचं ट्रीटमेंट न्यूरोलॉजिस्टच जास्त चांगले करू शकतील. स्ट्रोक जर फर्स्ट टाइम चक्कर असेल तर माझं मत आहे यू हॅव टू, मेन धोकादायक काय आहे की स्ट्रोक नाही आहे ना, सो ते इट इज बेटर की त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये जाऊन न्यूरोलॉजिस्टनी बघून द्या. जर त्याला नाही वाटलं तर ENT ला बोलवतील ते, पण ते फर्स्ट टाइमची चक्कर डेफिनेटली न्यूरोलॉजिस्टनी बघायला पाहिजे. आतापर्यंतच्या बोलण्यात मला अशी गोष्ट वाटली की आपण ज्याला चक्कर चक्कर म्हणतो खरं तर हे सिम्पटम आहे आणि हे अगदी अंडरलाईन कॉज त्याचं काढून खूप वेगळे आहेत. हा. सो जसं तुम्ही म्हणाल अगदी बरोबर की चक्कर हे काय निदान नाहीये. आता तुम्ही ते म्हटल्यामुळे हा एक जोक होता की माझ्याकडे पेशंट येतात आणि मी त्यांना विचारतो की तुम्हाला 4-5 डॉक्टर दाखवून मग नंतर आलेले असतात. सो मी त्यांना विचारलं की ओके, तुम्हाला आधीच्या डॉक्टरांनी काय सांगितलं, का चक्कर येते? सो ते माझ्याकडे बघतात, म्हणतात व्हर्टिगो. सो मी त्यांना, माझा प्रश्न असतो, बरं मग का व्हर्टिगो, काय काय सांगितलं त्यांनी, कशामुळे? तर ते माझ्याकडेच बघतात की हे ना व्हर्टिगो माहित नाही ह्या डॉक्टर, ते म्हणतात व्हर्टिगो. सो व्हर्टिगो हे फक्त इंग्लिश ट्रान्सलेशन आहे ऑफ चक्कर. गरगर फिरणारी चक्कर जी असते त्याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे व्हर्टिगो. जी दुसऱ्या चक्कर मी म्हटलं की जिथे तुमचं डोकं सुचत नाही किंवा डोळ्यासमोर अंधार येते त्याला व्हर्टिगो नाही म्हणत. पण व्हर्टिगो इज जस्ट, तो व्हर्टिगोचे बरेच कारण आहेत. मायग्रेन एक कारण आहे, पोझिशनल व्हर्टिगो एक कारण आहे, स्ट्रोक कारण असू शकतो. सो व्हर्टिगोला बरीच कारण असतात आणि ते तुमचं काम आहे निदान करणं. सो हे फक्त आपल्याकडे भारतात निदान होत नाही असं नाहीये. ऑल ओव्हर द वर्ल्ड असं हे कोणीतरी स्टडीज केले
की साधारणपणे 4 ते 5 डॉक्टर गेल्यानंतरच तुमचं का चक्कर अच्छा. येते ह्याचं निदान अच्छा. मिळतं. हं. ओके. आणि मग जनरली त्या वेगवेगळ्या टाईपचे जे व्हर्टायगो आहेत त्याचे इन्व्हेस्टिगेशन किंवा डायग्नोसिस कसं जनरली होतं? सो अगेन ते तुमच्या सिम्प्टमवर आहे. ज्याला फर्स्ट टाईम चक्कर असेल, तर तिथे तपासणीत आम्ही एक त्याला हिंट्स प्रोटोकॉल म्हणतो. म्हणजे एक विशिष्ट डोळ्याची तपासणी असते. त्याच्यावरनं लगेच कळतं, की ही कानाची चक्कर आहे का ही मेंदूची चक्कर आहे. हं. आणि ते इव्हन एम-आर-आय पेक्षा जास्त ॲक्युरेट असतं. अच्छा. पण ते हिंट्स प्रोटोकॉल जे आहे, ते अनफॉर्च्युनेटली खूप कमी लोकांना करता येतं. बरं. कारण त्याच्यात स्पेसिफिक म्हणजे अगदी बारीक-बारीक डोळ्याची हालचाल आणि डोळ्याचे काही सायन्स बघायचे असतात. हां. पण ते जर नीट बघितले, तर यू कॅन डायग्नोज की हा स्ट्रोक आहे का हा व्हेस्टिब्युलर न्यूरायटिस आहे आणि एम-आर-आयच्या पेक्षाही जास्त ॲक्युरेट असतं ते. हं. कारण कधी-कधी एम-आर-आय पहिल्या 2-3 दिवसात काही दिसत नाही हां. आणि तुम्ही सुरुवातीलाच म्हणू शकता की हा स्ट्रोक आहे. त्याचं ट्रीटमेंट स्ट्रोक म्हणून चालू करू आणि मग 2 दिवसानंतर एम-आर-आय आम्ही काढतो त्याच्यात येतं ते स्ट्रोक. सो एम-आर-आय ऑल्वेज पहिल्या ह्याला दिसेल असं नाहीये. अच्छा. सो ते विशिष्ट सायन्स. सो फर्स्ट अटॅक ऑफ चक्कर हा खूप वेगळा विषय आहे. पोझिशनल ज्यांना असते, त्यांचं टिपिकली काय होतं, पेशंटला काय वाटतं, की मी खाली इकडं मान केली की चक्कर येते, वर बघितली की चक्कर येते. सो त्यांना वाटतं मानेमुळे आहे. हां. मग ते जाऊन मानेचा एक्स-रे काढतात. हं. मानेचा एक्स-रे ही चष्म्यासारखी गोष्ट आहे. हं. की तुम्हाला नॉर्मल कधीच मिळत नाही. 0.25 तरी नंबर मिळतो. तसंच मानेचा एक्स-रे कुठेतरी ते 7 मणके असतात ते डॉक्टर मोजतात 5वा 6वा का 6वा 7वा कुठेतरी गॅप कमी आहे आणि स्पॉन्डिलायटिस असा रिपोर्ट मिळतो. हां. स्पॉन्डिलायटिसमुळे चक्कर येत नाही. ओके. स्पॉन्डिलायटिस नेव्हर कॉजेस व्हर्टिगो आणि ह्याच्यावर आम्ही जगातले काही एक्सपर्ट्सनी आम्ही हा पेपर बॅरानी सोसायटी म्हणून एक सोसायटी आहे, बरं. की विच इज द वर्ल्ड्स एक्सपर्ट्स ऑन व्हर्टिगो. त्याच्यात मी त्या कमिटीमध्ये होतो ऑन ज्यांनी हे लिहिलंय, की चॅप्टरच एक आम्ही लिहिलंय, की मानेमुळे होत नाही. बरं. स्पॉन्डिलायटिसनी व्हर्टिगो येत नाही. ओके. सो जर तुमचं चक्कर येते आणि मान हां. दुखते, हां. तर ते मायग्रेन तरी असेल किंवा दोन्ही वेगळे बीपीपीव्ही आहे आणि तुम्हाला हे ऑफकोर्स जेव्हा चक्कर येतं तर पेशंट खूप घाबरून जातो. हं. त्यांनी थोडी पण मान हलवली की चक्कर येते. त्यामुळे ती मान हां, अशी हां. टाईट पकडून ठेवा आणि मग मान दुखायला लागते. हां, हां. सो मानेचं दुखणं बऱ्याच वेळा नंतर येतं. म्हणजे हा एक फार मोठा पॉइंट आहे. कारण बऱ्याचदा लोक त्यासाठी आयुष्यभर कॉलर घालून फिरत राहतात, हो, की हो. मला स्पॉन्डिलोसिस सांगितलं आणि त्यामुळे चक्कर येते, मग ही येस कॉलर वापरायला आणि लागतात. मग हे खूप लोकांना खरं तर रिलीफ पण मिळेल ह्यातनं. कारण वर्षानुवर्ष उगाच कॉलर घालतात, हां, उगाच ते घाबरतात, की मानेला काहीतरी आहे आणि हां, मला हे सांगा, जर तुम्हाला मानेत गॅप झाली आहे म्हणून चक्कर सांगितलं, तर ती गॅप कमी जास्त होणारच नाही. मग तुम्हाला रोज कंटिन्युअस तिथून पुढे आयुष्यभर हां. चक्कर पाहिजे. हां, हां. पण ती फक्त काही दिवस येते आणि नंतर जाते. तर जाते. गोळ्यांनी काही गॅप वाढू शकत नाही नाही. डॉक्टर. आणि आता पुढे जाण्याआधी अजून विषय होता, की मेंदू संबंधित म्हणजे स्ट्रोक विषयी बोललो आपण. आणखी असे काही कंडिशन्स असतात का, की ज्यामध्ये मेंदूशी संबंधित आणि चक्कर येत राहते? सो मायग्रेन मी म्हटलं तसं. ओके. सो मायग्रेन ही एक तुम्हाला प्रवृत्ती असते. हं. ज्याला मायग्रेन असतं. आता काही लोकांना मायग्रेन नसतं. त्यांना किती पण जागरण करा, किती पण जेवण करू नका, आवाज, धिंगाम असं काही करा, त्यांचं डोकं दुखत नाही. आणि ज्यांना मायग्रेन असतं, ती अनुवंशिक प्रवृत्ती असते. टिपिकली आई-वडिलांकडनं कोणाकडनं तरी येते. सो ज्याला मायग्रेन असतं त्यांना रुटीन त्यांच्या मेंदूला आवडतं. हां. सो रुटीन ब्रेक झालं, की त्यांना त्रास होतो. मग तो डोकं दुखतं. कधी अर्ध बाजू, कधी समोर, कधी मागचा भाग. मग त्यावेळेला आवाज नाही आवडत, लाईट नाही आवडत. बऱ्याच वेळा डोकं खूप थ्रॉबिंग हेडेक होऊ शकतं आणि मग उलटी झाल्यावर बरं वाटतं. ते एक मायग्रेनचं वैशिष्ट्य आहे, की उलटीनी रिफ्लेक्सली बरं वाटतं. आता तुम्हाला सकाळपासून मायग्रेन झाल्यावर काय होतं, की पेशंटला भूक लागत नाही, खात नाही हं. आणि मग जेव्हा उलटी होते, त्यातनं ते बाईल पडतं हिरवं. सो त्यांना ते हिरवी गोष्ट आपल्याला पोटातनं पडणं आपल्याला वाटतं काहीतरी पॉइझन पडलं बाहेर. हं. ते बाईल असतं, ते पॉइझन नसतं. हं. पण ते पडलं की बरं वाटतं. सो लोकांना वाटतं काहीतरी पित्त खराब काहीतरी गोष्ट हं. झालंय पोटात हं. आणि ते बाहेर पडलं की मग मला बरं वाटणार. सो माझे बरेच पेशंट मायग्रेनचे काय करतात, सकाळी उठताना रोज सकाळी इंड्यूस करतात उलटी आणि मग दिवस सुरू करतात. सो की हेडेक व्हायलाच नको म्हणून. पण हे खरं मायग्रेन म्हणजे आपल्याला तो सिग्नल आहे का बॉडीचा असं म्हणता येईल? हां, सो मायग्रेन हा विकार नाहीये. हं. मायग्रेन हा काही आजार नाहीये. हं. मायग्रेन ही तुमच्या म्हणजे माझ्याकडे मी त्याच्याकडे अशा पद्धतीने बघतो, की मायग्रेन हे तुमच्या मेंदूचं एक डिफेन्स मेकॅनिझम आहे. तुम्ही डोक्याला त्रास होणाऱ्या गोष्टी खूप करायला लागला, तर मेंदूला काय पर्याय राहत नाही, की तुम्हाला मायग्रेनचा अटॅक आणायचा. मग तुम्हाला त्या दिवशी काम कमी करायला लागतं, त्या दिवशी झोपून राहावं लागतं किंवा अच्छा. लाईट बंद, आवाज बंद करून रेस्ट घ्यायला लागतं. सो जर तुम्ही मेंदूला नीट
प्रेमाने नीट वागवलं नाही तर मेंदूला मायग्रेनचा अटॅक येतो. सो तुम्ही जर नीट झोप घेतली, तुम्ही नीट जेवण टाइम टू टाइम केलं, रेग्युलर व्यायाम केलं तर मायग्रेन कमी होईल. हा. अजिबात होणार नाही असं नाही. आता काय काय पेशंट माझे मायग्रेनचे म्हणतात की मला होत. सो तुम्हाला जर प्रपंचात राहायचंय, तुम्हाला मुलं आहे, त्यांचा अभ्यास आहे, त्याचं हे सासू आहे सगळं, आणि तरी हेडेक नाही पाहिजे, ते नाही होणार. सो मी म्हणतो तुम्हाला अजिबात नाही हेडेक पाहिजे तर मग एक हिमालयात गुफा घेऊन तिकडे जाऊन राहा मग. बरोबर आहे. त्याशिवाय पण एक तरी डोकं एकदा तरी महिन्यातनं दुखायला पाहिजे ज्याला मायग्रेन आहे. हा, हा. जर अजिबात दुखत नाही मग तो व्यक्ती खूपच लाईफ रिलॅक्स जगतोय. हा. तेवढं पण नको. थोडासा ताण पाहिजे, थोडं पाहिजे. पाहिजे थोडासा स्ट्रेस. हा, मायग्रेनचं कसं आहे की मायग्रेन मध्ये डोकेदुखी हे सगळ्यांना माहिती आहे. हा. पण मायग्रेननी चक्कर सुद्धा येते हे खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि हे आम्हाला पण म्हणजे डॉक्टर्सना पण गेल्या 10-15 वर्षातच जास्त कॉमन झालंय. सो आता यू विल फाइंड की ENT सर्जन्स पण मायग्रेन बद्दल खूप शिकायला लागलेत आणि बोलायला लागलेत. बिकॉज त्यांना पण लक्षात यायला लागले की त्यांचे बरेचसे चक्करचे पेशंट जे त्यांच्याकडे येतात ते कानाचे आजार नसतात, ते मायग्रेन असतात. अच्छा. तुम्हाला जोक वाटेल, मायग्रेनचे पेशंट सगळ्यात जास्त कोणाकडे ट्रीटमेंटला जात असतील? तुम्हाला काय वाटतं? न्यूरो किंवा ENT आहे? नाही, हा. सगळ्यात जास्त गॅस्ट्रोएंट्रॉलॉजिस्ट कडे जातात. हो. कारण मायग्रेनच्या पेशंटला वाटतं मला डोकं दुखणं नाहीच आहे, मला पित्ताचा त्रास आहे. हा. सो ते गॅस्ट्रोएंट्रॉलॉजिस्ट कडे जातात. मग ते सगळं त्यांचं नेहमीचं हे देतात, त्यांची औषधं, आणि ते मायग्रेनसाठी ते औषधं देतात. हा, हा. सो माझ्याकडचे माझे जे ओळखीचे गॅस्ट्रोएंट्रॉलॉजिस्ट ते सगळे जण त्यांच्याकडे जास्त मायग्रेन पेशंट आहेत अच्छा. माझ्यापेक्षा. ओके. आणि आता हे बाकीचे आपण जे गोष्टी बोललो व्हर्टायगोच्या, त्याच्यात ट्रीटमेंट कशी फॉलो केली जाते? हा, सो आता BPPV जो सगळ्यात फेमस म्हणू आपण, मायग्रेनचं आपण बोललो, मायग्रेनचं ट्रीटमेंट इज लाईफस्टाईल. तुमचं झोप नीट घ्या, जागरण नीट करा. जर त्या तुमचं पुढचं काही काळ ताणाचं असणार आहे तर थोड्या दिवसासाठी गोळी आम्ही देतो. की जर तुम्हाला महिन्यातनं एकदा किंवा दोनदाच मायग्रेनचा अटॅक येत असेल तर त्याची गोळी खायची ज्या दिवशी त्रास होईल, एरवी रोज खायची गरज नाही. लोकांना काय वाटतं की मायग्रेन गोळ्यांचा कोर्स केला की मायग्रेन बरं होणार आहे, असं नाहीये. तुमचा मेंदू तोच राहणार आहे नंतर. सो जर जागरण केलं, दगदग केली तर दुखणारच आहे परत किंवा चक्कर येणारच आहे. पण जर यू हॅव सम न्यू बॉस किंवा काहीतरी IT चे लोकांना असाइनमेंट असते आणि ते पुढचे काही दिवस स्ट्रेस असणार आहे, मग टेम्पररली तेवढे 2-3 महिन्यासाठी तुम्ही गोळ्या घेऊन ते थोडं लिमिटमध्ये ठेवू शकता. सो मायग्रेनच्या गोळ्या ट्रीटमेंट माझ्या दृष्टीने ते ह्याच्यासाठी की यू आर इट्स जस्ट टू पास दॅट टाईड ओव्हर दॅट डिफिकल्ट पिरियड. पण शेवटी तुम्हाला शिकायला पाहिजे तुमच्या मेंदूला कसं वागवायचं. आणि तुम्ही जर ब्लॉक केलं औषधांनी तर तुमचा मेंदूचा तुम्ही जो सिग्नल आहे की तुम्ही डोक्याला माझ्या त्रास देताय, आराम करा, नीट जेवण घ्या, रेस्ट करा, हे तुम्ही ब्लॉक करताय. सो यू आर गोइंग टू डॅमेज युअर ब्रेन, असं माझं मत आहे. सो तुम्ही तो जर तुमच्या पायाला काहीतरी टोचतंय आणि तुम्ही पेन तुम्हाला कळतं तेव्हा की पायाला काहीतरी खिळा टोचलाय, मग तुम्ही पाय बाजूला काढता. पण तुम्ही जर पेनच होऊ दिलं नाही काहीतरी औषध घेऊन तर तुम्हाला टोचेल आणि तुम्हाला कळणार पण नाही. तसंच आहे. प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे त्याच्यासाठीचा. आणि आता व्हर्टायगो संबंधी आपण बोलतोय, त्याची ट्रीटमेंट वेगवेगळ्या टप्प्यावर कशी चालते? सो व्हर्टायगोचं आता आपण पोझिशनल व्हर्टायगोवर जाऊ. सो पोझिशनल व्हर्टायगो का होतं की पहिल्यांदा तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की कानाचे 2 क्रिया असतात. एक, आपण जे बोलतोय ते आवाज किंवा बाजूचे आवाज सगळे मेंदूला पोहोचवायचे, कंटिन्युअसली ते पोहोचवले जातात. आपल्याला पाहिजे का नाही पाहिजे तो आवाज जातोच. सेकंडली दुसरा भाग आहे कानामध्ये जो कंटिन्युअसली मेंदूला ही माहिती पाठवते की आता डोकं सरळ आहे का, डोकं कुठल्या दिशेने वळतंय, काय स्पीडनी वळतंय, ही सगळी माहिती कंटिन्युअसली ब्रेनला जात असते. जसं आपल्या फोनमध्ये हे असतात, आपण ते वळवला की तो फोन हे होतं, तसं त्याला ऍक्सेलरोमीटर टाईप आपल्या कानामध्ये असतं, विच इन्फॉर्म्स द ब्रेन की आता काय स्पीडनी डोकं हलतंय, कुठे हलतंय, ही माहिती कंटिन्युअसली जात असते. हे जे यंत्र आहे त्याचं आपण डिटेलमध्ये नको जायला, पण त्याच्यात खूप छोटे छोटे ट्यूब्स असतात आणि त्याच्यात काही कॅल्शियमचे क्रिस्टल्स असतात. ते सगळे बरोबर ठिकाणी असेल तर तो मेंदूला बरोबर निरोप दिला जातो. कधी कधी ते क्रिस्टल्स लूज होतात. समजा तुम्ही पडला, डोकं आपटलं नाही आपटलं, नुसतं पडला तरी ते कधी कधी क्रिस्टल लूज होऊन जातं किंवा कधी कधी काही कारण नाही, विथ एज हळूहळू ते लूज व्हायला लागतात. आणि ते लूज होऊन जर त्या कॅनालमध्ये गेले, म्हणजे चुकीच्या ठिकाणी जाऊन बसले, मग काय होतं की तुम्ही उजवीकडे गेला आणि ते कण इकडे गेलेलं असेल तर ते हळूच सरकतं खाली. ते सरकलं की मेंदूला चुकीचा मेसेज जातो की सगळं गरगर फिरतंय. ऍक्च्युअल फिरत नसतं, पण ते पार्टिकलमुळे रॉंग मेसेज जातो. सो ते फ्यू सेकंडसाठी जोरात, पण ते इतकं जोरात फिरतं आणि अनएक्सपेक्टेड फिरतं की लोक घाबरून जातात आणि त्यांना कळत नाही की काहीतरी क्रिस्टल हलतंय, त्यांना फक्त सगळं फिरतंय.
सो दे गेट व्हेरी स्केर्ड. ओके. आता ह्याचं ट्रीटमेंट लॉजिकली काय पाहिजे की ते कण चुकीच्या ठिकाणी गेलंय, ते कुठे गेलंय शोधा आणि त्याला परत सरकवा. ह्याला आम्ही रिपोझिशनिंग म्हणतो. ओके. सो ह्याला वन ऑफ द 3 कॅनल असतात. तर पोस्टिरियर कॅनल हा सगळ्यात कॉमन. सो त्याला रिपोझिशनिंग करायची जी क्रिया आहे त्याला एप्ली मॅन्युअर म्हणतो. सो ते एक विशिष्ट पद्धत आहे ज्याच्याने आम्ही पेशंटचं डोकं हलवतो आणि ते कण आतमध्ये सरकवतो. आता पूर्वी हे आम्ही जेव्हा पेशंटला चक्कर येते तेव्हा पेशंट पण म्हणतो मला चक्कर येते आणि आम्हाला त्याचे डोळे विशिष्ट पद्धतीने हलताना दिसतात. त्याला निस्टॅग्मस म्हणतो आम्ही. सो त्या निस्टॅग्मसचा जो प्रकार आहे त्याच्यावरनं मला कळतं की कुठल्या कॅनलमध्ये गेलं, ह्या कानात का इकडं आणि कुठल्या लॅटरल कॅनल, पोस्टिरियर कॅनल 2-3 कॅनल आहेत, कुठल्या कॅनलमध्ये गेलं. कारण ज्या कॅनलमध्ये गेलंय त्याच्याप्रमाणे आम्ही ती मॅन्युअर बदलतो. सो निस्टॅग्मस बघायचा असतो. सो कानात बघून काहीच दिसत नाही कारण ते सगळं कानाच्या पडद्याच्या मागे आहे. पण डोळ्यात बघून कळतं की ते कण कुठे गेलेत आणि कसं सरकवायचं आणि किती रेटनी वळवायचं पेशंटला. तुम्ही असं समजा की इथं कण जाऊन बसलंय, सो तुम्हाला असं वर नेऊन इकडं टाकायचंय. सो ते बऱ्याच वेळा कसं होतं इथपर्यंत जातं आणि परत मागे पडतं. सो यू हॅव टू ते लहानपणी जो एक गेम असायचा छर्रे असे आतमध्ये हे करायचे ते तसं ते त्या टाईपचं हे असतं. पण महत्वाचं काय आहे की इट इज ऑलमोस्ट लाईक मॅजिक. कारण ज्या पेशंटला महिने इकडे झोपताच येत नाही, झोपलं की गरकन फिरतं, त्याला ट्रीटमेंट केलं की 2 मिनिटात त्याची चक्कर आम्ही काय करतो त्याला आता आली चक्कर, मग आम्ही ट्रीटमेंट करू, आता परत झोपून बघ आणि नाहीये. दॅट मीन्स द मॅन्युअर हॅज वर्क. सो रिपोझिशनिंग ही ट्रीटमेंट अशी आहे की ती नीट केली तर तिथल्या तिथे पेशंट बरा होऊन जातो. काही जणांना रिपोझिशनिंग केल्यावर पण असं गरगरत राहतं किंवा मग असे पेशंट येतात नंतर ते पूर्वी आमच्याकडे असंच व्हायचं की रिपोझिशन केलं आमच्या टेक्निशियननी आणि 2 दिवसांनी पेशंट परत येतो आणि टेक्निशियन वॉन्ट्स की पेशंट एकदम खुश पाहिजे कारण त्याला पहिल्या वेळेला खाली घेतलं तेव्हा खूप जोरात डोळे असे हल्ल्या. आता तेव्हा करतो तेव्हा काही हालचाल होत नाही, म्हणजे ते कण बरोबर गेलेत. पण पेशंट म्हणतो नाही मला सारखं हल्ल्यासारखं होतंय, मला बोटीतच बसल्यासारखं होतंय, मला बरंच वाटत नाही. मग आमचे टेक्निशियन नाराज होतात कारण त्यांना वाटतं की मी तर सगळं केलंय, बरोबर केलंय सगळं, कण व्हाय द पेशंट नॉट हॅपी. सो ह्याचं पण आता कारण आम्हाला समजलं. ह्याला PPPD म्हणतो आम्ही. की काय झालेलं असतं की त्या मेंदूला कानातनं बरेच दिवस रॉंग मेसेज गेलेला असतो. सो जरी आता कण सरकवले तरी ब्रेनला ते शिकायला वेळ लागतो की आता कान ठीक झालेला आहे आणि ब्रेन घाबरलेला असतो त्या चक्करनी, प्लस त्याला रॉंग मेसेज गेल्यामुळे तो कानाकडे लक्ष देत नसतो. सो यू हॅव टू ट्रेन द ब्रेन अगेन. त्याला रिहॅब म्हणतो आम्ही की आता परत कान ठीक झालेला आहे अँड यू हॅव टू रिअश्युअर द पेशंट. त्यांना पण खरं वाटतं. अशा पेशंटला बऱ्याच वेळा लोक पूर्वी गॅस लाइटिंग करायचे कारण की पेशंट म्हणतोय मला चक्कर अजून येते, आम्ही म्हणतो नाही आता नाहीये तुला, म्हणजे तू उगाच म्हणतोय. तसं नाहीये, त्याला पण कारण आहे. इट इज नॉट की ते खोटं बोलतात किंवा त्यांना भास होते. दे आर फिलिंग डिझी अँड ते या वेगळ्या पद्धतीने रिहॅब करून काही औषधं देऊन त्यांची भीती घालून आणि त्यांना समजवलं की का होतंय, मग दे अंडरस्टँड. आणि आता जे आपण तुम्ही सांगितले त्या माहितीमध्येच मला एक थोडं ऍड करायचं की बऱ्याचदा असं होतं की चक्कर हा विषय असा असतो की बऱ्याच डॉक्टरांकडे गेलं, बऱ्याच तपासण्या झाल्या, बऱ्याच ठिकाणी रिपोर्ट आला की सगळं नॉर्मल आहे. मग त्या पेशंटवरती हे सगळं मानसिक आहे का असा एक शिक्का बसायला सुरुवात होते आणि त्या पेशंटची अवस्था तेव्हा अशी होती की मला होतं तर आहे पण आता मान्य कुणी करत नाहीये आणि त्याचं कागदोपत्री पुरावा पण आहे. तर अशा वेळी काय केलं पाहिजे? हा खूप महत्वाचा विषय, कारण हे ज्यांना कंटिन्युअस किंवा खूप दिवस कॉन्स्टंट चक्कर येते त्याचं सगळ्यात कॉमन कारण हे आहे, ज्याला आम्ही सुद्धा पूर्वी मानसिक म्हणायचो, सायकोजेनिक डिझिनेस म्हणायचो किंवा सब्जेक्टिव्ह डिझीज. सब्जेक्टिव्ह डिझीज हा इतका विचित्र शब्द आहे की म्हणजे तुम्ही म्हणताय चक्कर, मला काही दिसत नाही असंच म्हटलं जातं. सब्जेक्टिव्ह डिझीज म्हणजे यू आर फील नाव. आता आम्ही त्याला वेगळ्या ह्याच्याने बघतो, त्याला PPPD म्हणतो. सो त्याचं लॉंग फॉर्म राहू द्या, पर्सिस्टंट परसेप्च्युअल डिझाईन. पण बेसिकली त्याचा अर्थ काय आहे की येस मी आता ऍक्सेप्ट करतो की तुम्हाला चक्कर येते, पण इट इज नॉट असं नाही की तुमच्या बॅलन्स सिस्टीम मध्ये काहीतरी डिफेक्ट आहे, कानाचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे, पण तुमचा मेंदू हे एक मेंदूला फॉर एक्झाम्पल मगाशी मी सांगितलं तसं BPPB झाल्यानंतर मेंदूला बरेच दिवस वेळ लागतो ते परत शिकायला की बॅलन्स आपला चांगला आहे. सो ब्रेन हॅज टू गेट कॉन्फिडंट की बॅलन्स चांगला आहे आणि मग शेवटी बॅलन्स हे मेंदू करतं. कान हे एक पार्ट आहे. आपल्याला डोळे, कान आणि पायातले सेन्सेशन हे सगळे तिन्ही ब्रेनला जातात आणि ते मिळून मग मेंदू ठरवतो बॅलन्स काय आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बोटीत असाल तर बोटीमध्ये जेव्हा तुम्ही आतमध्ये खाली असता
तर तुमचे डोळे म्हणतात सगळं छान आहे, काहीच नाही, सगळं यू आर करेक्ट. बट तुमचा कान सांगत असतो की सगळं गदागदा हलतंय. ते ब्रेनला काही कळत नाही. सो ब्रेनला फक्त दिसतं की काहीतरी गडबड होते आणि ज्या लोकांना हे हँडल करता येत नाही त्यांना सी सिकनेस होतो. सो हे कॉन्फ्लिक्ट जेव्हा असतं, हं. आता ज्या वेळेला कॉन्फ्लिक्ट होता की कानातनं रॉंग मेसेज जात होता, तर ब्रेन म्हणतं हे नकोच, कानाकडे लक्ष देत नाही आणि मग म्हणून नंतर तो कान ठीक झाल्यावर पण ब्रेनला बॅलन्स, कारण तुम्ही आता 2 पायावरच काम करताय. हं. फक्त पायातले सेन्सेशन आणि डोळे, कानाची माहिती वापरत नाही. हं. सो ते परत ट्रेन करावं लागतं. हे बीपीपीव्ही नंतर होतं कारण ती भीतीदायक चक्कर असेल. पण तसंच भीतीदायक दुसरे काही गोष्टी झाले किंवा सीरियस आजार झाले तरी अशी चक्कर येतात. आता आम्ही काय-काय पेशंट बघितले, की थोडे 60-65 वर्षाचा माणूस आहे, बीपी आहे, त्याला प्रोस्टेटचा त्रास होतो म्हणून प्रोस्टेटची गोळी दिली जाते. आता त्या गोळीनी थोडं बीपी लो होण्याची टेंडन्सी असते. खूप वेळ बसून तुम्ही उभं राहिला, की बीपी फॉल होतं. सो पहाटे उठून तो व्यक्ती जेव्हा लघवी करायला जातो आणि सडनली खूप जोरात लघवी लागली असेल, ती लघवी पास होते तेव्हा बीपी एकदम लो होतं आणि तेव्हा चक्कर येऊन पडू शकतात. अशा वेळेला चक्कर येऊन पडला आणि डोक्याला मारबीर लागला, तर ते पहिलं त्याला घाम आला, त्याला स्ट्रेट आयसीयूला हलवलं जातं, हार्ट अटॅक आहे का काय. 2 दिवसांनी कळतं की काही नाहीये. पण तोपर्यंत त्या 2 दिवसात तो ते आयसीयूचे आवाज, कार्डिओग्राम, हे ते ब्लड टेस्ट, तो घाबरून जातो. नंतर जेव्हा तो घरी जातो, त्याला म्हणजे बाथरूमला जाताना नाही, एरवी पण त्याला सारखं वाटतं माझा तोल जाईल का, मी पडीन का? आणि बॅलन्स ही गोष्ट अशी आहे की ती नॉर्मली तुमचं सबकॉन्शियस लेव्हलवर बॅलन्स चालू असतो. तुम्ही खेळताय, पळताय काय तुम्ही सारखं विचार करत नाही, मी पडतोय का, मी माझा बॅलन्स. पण जेव्हा मेंदू सारखं बघायला लागतो, आपण पडतोय का, आपला बॅलन्स ठीक आहे का, मग बॅलन्स ॲक्चुअली खराब होतो. अच्छा. आणि कधी-कधी आम्ही असे बघितलेत पेशंट, मी एक की बँक मॅनेजर आहे हं. आणि त्याला छान चांगली बातमी मिळते, की आता तुम्हाला छोटी ब्रांच होती, आता तुम्हाला हेड ऑफिसमध्ये शिफ्ट केलं गेलं आणि ते. सो त्या माणसाला एक 8 दिवसांनी त्याचं जेव्हा जॉइन व्हायचं असतं, त्याला असं-असं हलायला लागतं आणि त्याला सारखं भीती वाटते का? हे का होतं? की त्याचं मन कुठेतरी त्याला सांगतंय, मला हे झेपणार आहे का मोठं काम आणि मला आता एकदम एवढी मोठी जबाबदारी होणार आहे का नाही? ते झेपणार आहे का ह्या फिलिंगनी त्याला ते चालताना पण समहाऊ त्यांना ते ट्रान्सलेट होऊन जातं आणि दे स्टार्ट फिलिंग की सगळं हलतंय किंवा मी बोटीतच आहे आणि ते असं ओके. त्यांना चक्कर सारखं येतं. त्याला पण ते चक्कर म्हणतात. सो ही कंटिन्यू चक्कर जी आहे ही खूप कॉमन आहे आणि ती हं. पेशंटला म्हणणं काही नाहीये, हं. त्याच्याने बरे नाही होत. त्यांना जर एकदा समजलं काय आहे, मग त्यांचा मेंदू शांत होतो, त्याच्याकडे लक्ष देत नाही. हं. त्यांना आपण व्यायाम शिकवतो, मेंदूला परत ट्रेन करा आणि कधी-कधी थोडे दिवस काही गोळ्या, व्हर्टिगोच्या नाही, हं. पण ब्रेन एनर्जी वाढवण्याच्या गोळ्या द्याव्या लागतात, अँटी डिप्रेसंट म्हणतो मी. त्याच्याने ते बरे होतात. एक मोठा ग्रुप आपण आजारांचा बघितला नाही, ज्याच्यात चक्कर नाही येत, पण हं. पेशंट त्याला चक्कर म्हणतो. पेशंटचा ॲक्चुअली तोल जात असतो. हं. जेव्हा बसले असतात काही नाही होत, झोपले असतात तेव्हा काही नाही होत, पण उभे राहून चालायला लागलं की त्यांना हलल्यासारखं होतं, पडेल का काय वाटतं. त्याला पण पेशंट अनफॉर्च्युनेटली चक्कर येते म्हणतात. आता हे जर ह्या ग्रुप ऑफ आजार जे आहेत ज्याच्यात बॅलन्स जातो, हा बॅलन्सचा दोष असतो. हं. त्याला चक्करची गोळी घेऊन तुमचा चक्कर म्हणजे बॅलन्स अजून खराब होईल. कारण तुम्ही त्या गोळ्या घेऊन कानातलं जी माहिती जातीये ब्रेनला बॅलन्सिंगसाठी ती पण ब्लॉक करता. हं. सो ॲक्चुअली त्यांना बरं नाही वाटणार ते घेऊन. सो त्याचं कारण शोधायला लागतं, की तुमचं मेंदूला रक्त कमी जातंय म्हणून तोल जातोय, का तुम्हाला पार्किन्सन आजार झालाय म्हणून तोल जातोय. पार्किन्सन आपल्याला माहिती आहे हात हलतो म्हणून. पण ज्या लोकांचा हात हलत नाही, हां. असे पण पार्किन्सन असतात, की हात न हलता किंवा अगदी स्लाईट हलतो. त्यांचं पार्किन्सन नाही लक्षात येत आणि त्यांना पण उठलं की चालताना तोल गेल्यासारखं होतं. किंवा बरेच वेळा आम्ही डायबेटिक न्यूरोपॅथी बघतो. हल्ली डायबिटीसमुळे खूप लोकांना न्यूरोपॅथी होते. सो त्यांचे पायातनं सेन्सेशन ब्रेनला नीट पोहोचत नाही. ते उभे राहिले की त्यांना हलल्यासारखं होतं. स्पेशली तोंड धुताना किंवा अंधार असताना त्यांना बॅलन्स गेल्यासारखं होतं. त्याला पण ते चक्कर म्हणतात. अच्छा. सो ह्या लोकांनी चक्करच्या गोळ्या खाऊन जाणार नाहीये. हां, हां. तर ज्या लोकांना बॅलन्स प्रॉब्लेम आहे, चालताना तोल गेल्यासारखं होतंय, तो डेफिनेटली म्हणजे न्यूरोलॉजिस्टनी बघून त्याचं कारण शोधायला लागतं, की मेंदूपासून होतंय का स्पायनल कॉर्ड आहे का लहान मेंदूचं आहे का पार्किन्सन आहे का न्यूरोपॅथी आहे. हे सगळे त्याला बरेच डिटेल तपासणी लागते आणि मग निदान केलं जातं. हे सगळ्यामधनं पेशंटचा अवेअरनेस येऊन त्याला त्याच्याविषयी प्रॉपर माहिती मिळणं, हेच मूळ सगळ्याचं एक हां, सो कारण आहे. ह्या अवेअरनेस पेशंटनी डॉक्टरकडे जाण्याच्या आधी मी म्हणेन बसून शांतपणे हे प्रश्नाचं उत्तर आहे, की मला चक्कर येते म्हणजे काय होतंय? मला ही पहिल्यांदा आयुष्यात आली का वारंवार येतेय? ही पोझिशनशी रिलेटेड आहे का बसल्या-बसल्या येतेय? आणि मला सारखं तोल गेल्यासारखं होतं का सगळं गरगर फिरतंय? हे जर तुम्ही नीट सांगितलं, काय केल्याने होतं? काय केलं की बरं वाटतं? हे जर नीट सांगितलं तर डॉक्टरांना सोपं जाईल निदान करायला.
आणि बरं तपासण्या करून हां, काय हां, होतं, हां. निदान नाही झालं, नुसती टेस्ट केली तर मग मानेचं जसं गॅप निघते तसं मेंदूमध्ये कुठेतरी पांढरा स्पॉट येतो, काहीतरी सापडलं जातं आणि त्याच्या मागे लागतं. उलटं मला तेच विचारायचं होता हा प्रश्न पुढचा, की ह्या गोष्टी अनट्रीटेड राहिल्या, तर ह्या किती उग्र रूप धारण करू शकतात? सी 2-3 गोष्टी. काही त्यातले डेंजरस आहेत, हं. की तुम्हाला मेंदूला रक्तपुरवठा कमी होतोय, हं. त्याचं वॉर्निंग मिळालं, ते तुम्ही लक्ष नाही दिलं, हं. मग तुम्हाला स्ट्रोकच होऊन जातो. सो ते डेंजरस आहे. किंवा तुम्हाला ॲक्चुअल स्ट्रोक आलाय आणि तुम्ही ते साधी कानाची चक्कर समजून त्याला हं. ट्रीटमेंट तर ते जीवाला धोका होऊ शकतो. रेअरली ब्रेनमध्ये लहान मेंदूच्या इथं गाठ असेल, ट्यूमर असेल त्यानी पण ते. पण त्यापेक्षा जास्त नुकसान माझ्या मते इज चक्करचं निदान न झाल्यामुळे ते पेशंट आयुष्यभर महिने-महिने, वर्षानुवर्ष भीतीमध्ये घालवतात, गोळ्या खात बसतात. थोडं सारखं गरगरलं की आपलं गोळी टाका. हां. सो असं हे जे होतंय त्याच्यानी पण नुकसान खूप होतं हां, पेशंटचं. हां. माझ्याकडे एक पेशंट आलं होतं. 15 वर्ष ती बाई जपानमधली होती. 15 वर्ष ती झोपायचीच नाही. 4 उश्या लावून झोपायची. बापरे! कारण खाली गेलं की चक्कर यायची. आणि तिचं आम्ही ट्रीट केलं त्यांना खरंच वाटेना. सो एक पेशंट मला एका डॉक्टरांनी मित्रांनी माझ्याकडे पाठवलं, की चक्कर येते तर त्यावेळेला माझ्याकडे ते गॉगल वगैरे नव्हतं. तर हं. आम्ही नुसतं त्याचं डोकं घेऊन खाली घेतलं, असं केलं आणि गेली चक्कर. आता जे आम्हाला कळतं, की ते कण हालतात आहे. पेशंटला काहीच कळत नाही. पेशंटला वाटतं मी नुसतं ते डोक्याला हात लावला आणि त्याला 6 महिने चक्कर येत होती, ती गेली. तर तो पेशंट जेव्हा त्या मित्राकडे परत गेला, त्याने विचारलं, "काय कसं आहे डॉक्टर कसं वाटलं बरं?" म्हणे, "नाही बाबा, मी नाही, ते बाबा आहे काहीतरी म्हणे, डोक्याला हात लावला आणि माझी चक्कर गेली" म्हणे असं. अच्छा. सो इट कॅन बी फनी समटाईम्स. आणि म्हणजे इतकी ही ट्रीटमेंट खरं तर केली गेली तर कळणार पण नाही ट्रीटमेंट होऊन गेली. इतकी सोपी होऊ हो, खूप शकते सोपी आहे. खूप खरी. सोपी आहे. असं की त्याला ऑपरेशन थिएटर नाही, भूल काही नाही, द्यायचा नाही काही विषय, नाही. काहीच आणि नाहीये ते. तुम्ही ते काय म्हणजे लोकांना वाटतं ते कण सरकवणार म्हणजे हां, मी हां, काहीतरी हां, हां. करणार. काही नाही. मी बाहेरनं त्यांना हां, वळवून हां, हां. नुसतं हां, इकडे-तिकडे. जनरली मी हे असं ऐकलंय, की त्यावेळेला लोकांना असं एक काहीतरी वस्तू उचलून ठेवणार आहेत एक, 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 एक करून असे त्याच्याविषयी भीती असते हां, ज्यांना नाही, नाही. माहीत काहीच नाही. करणार असं. कण जागेवर आणणार जास्तीत म्हणजे. जास्त ते कण जागेवर येताना काय होतं, की ते कण सरकतात. सो तेव्हा चक्कर येणार हां, तुम्हाला. सो जी हां. चक्कर येत असते ती थोडी येणार करत हां, असताना. हां. म्हणजे आपण ओव्हर करेक्शन करताना एखादी येस, गोष्ट तसं. होते तसं. हं. आता कानात जर चक्कर आली, बऱ्याच वेळा काही लोकांना कसं होतं, पहिलं एकदम घुं जोरात कानात आवाज यायला हं, लागतो, कमी ऐकवायला लागतं आणि मग चक्कर येते. तर तो मेनियर्स डिसीज म्हणून एक आजार असतो. हं, ॲक्चुअली फार कॉमन नाहीये. हं, पण बरेच पेशंट काय होतं, आता चक्कर आली आणि हं. तुम्ही डॉक्टरकडे जातात. तर पहिले 2-4 प्रश्न विचारले डॉक्टर पहिला प्रश्न काय "कानात आवाज येतो का?" तुम्ही म्हणता, "नाही." "तुमच्या दोन्ही कानांनी कमी ऐकू येतं?" पेशंट म्हणतो, "चांगलं ऐकू येतं." मग ते बरं होत नाही म्हणून ते दुसऱ्या डॉक्टरकडे ते पण सेम प्रश्न विचारतात. "कानाचा काही त्रास आहे का? कानात दुखतं का? कानाने कमी ऐकू येतं का?" चौथ्या डॉक्टरकडे गेल्यावर हे पेशंट म्हणतो, "काहीतरी गडबड आहे, हे कानात आहे." तर त्या दिवशी रात्री तो शांतपणे घरी जाऊन सगळे झोपल्यावर मग बघतो. मग ते कानात आवाज यायला लागतो. कारण नॉर्मली कानात आवाज असतो. सगळं शांत झालं तो कानात असतो. सो त्यांना लक्षात येतं. आता म्हणतो मग ते मोबाईल फोन लावून दोन्ही बाजूला तेव्हा हां, इकडे थोडं कमी आहे. सो नेक्स्ट टाईम 5व्या डॉक्टरकडे जाल तेव्हा ते काय करतात, डॉक्टरनी विचारायच्या आधीच सांगा, "हां, मला कानात आवाज पण येतो आणि इथे कमी ऐकू येतं." मग डॉक्टरचं निदान डायरेक्टली कानाचा आजार होऊन जातो. हं, व्हेन इट इज नॉट. हं, ते हं, टिनिटस हा खरा टिनिट म्हणजे रिंगिंग साउंड कानात असेल, तो खरा असेल तर तो जोरात आवाज येतो. तो लाऊड पिच्ड असतो म्हणजे लो पिच्ड असतो. घुं, मशीन टाइप आवाज असतो आणि चक्कर येण्याच्या आधी तो असा आवाज येतो आणि मग चक्कर येते. अच्छा. पण मी असे बघितले पेशंट ज्यांना आहे. ते कण हे झालेत. पण ते 4-5 डॉक्टरकडे गेल्यामुळे ते कानात आवाज पण येत असतो त्यांना. हां, हां. सो ते कण सरकवल्यावर त्यांचा कानाचा आवाज हळू नंतर कमी होतो. का? कारण तो पेशंट त्याकडे लक्ष देत नाही मग. मेंदू ही अशी गोष्ट आहे, तुम्ही ज्याच्याकडे लक्ष द्याल, ते वाढतं. सो तुम्ही जर कानाच्या आवाजाकडे लक्ष द्याल, तो कानाचा आवाज तुम्हाला त्रास द्यायला लागतो. आता या सगळ्यात एक शेवटचा मला प्रश्न विचारायचा की अशा वेळेला एक टेक अवे मेसेज म्हणून शेवटी काय सांगता येईल? टेकअवे मेसेज मी असं म्हणेन, की चक्करला घाबरायची गरज नाहीये. चक्कर तुमची का चक्कर येतेय, कशामुळे येतेय, हे तुम्ही स्वतः समजून घ्या आधी आणि त्याच्यासाठी आपण हे बघितलं, की तुमची चक्कर पहिल्यांदा येतेय का? हं, पूर्वी कधी आली होती का? जर आली तर ती विशिष्ट पोझिशनमध्येच येते का बसल्या-बसल्या गरकन कधी पण येते? जर तुम्ही फक्त प्रवास करून आल्यावर चक्कर येते किंवा झोप नाही झाली तर चक्कर येते, का तुम्ही डाव्या कुशीवर वळला तरच चक्कर येते. हे सगळे क्लूज आहेत. ह्याच्यावरनं डॉक्टरांना तुम्ही जर नीट सांगितलं, तर त्यांना कळतं काय. हं. ओके. तर म्हणजे खरं सांगू का, हा विषय खरं ऐकलं मी मगाशी सुरुवात करता म्हणलं, की व्हर्टायगो हा शब्दच तसा घाबरवणारा आहे, जो रुटीनली आपल्या कधी व्होकॅब्युलरीमध्ये न येणारा शब्द आहे.
त्यामुळे असा नावाचा आजार झाला तर ह्याची ट्रीटमेंट पण अशीच गंभीर असू शकेल का, हा. असं बऱ्याचदा होतं. आणि जसं तुम्ही अगदी सांगितलं तसं होतं की बऱ्याच ठिकाणी जास्त ठिकाणी दाखवलंय आणि अजून काही बरं होत नाही, म्हणजे आपल्याला जास्तच गंभीर काय झालंय झालंय का, असं वाटतं. हा एक ऍक्च्युअली हो ना, हा. आपण जर तुम्ही इतक्या डॉक्टरांना दाखवलं हा. आणि इतके वर्ष तुम्हाला चक्कर येते आणि काही निघालं नाही, हा. म्हणजे सिरियस तर काय असू शकत नाही. हम्म. पण तरी हा. म्हणजे आपल्याला डॉक्टर म्हणून आपल्याला कळतं की हे सिरियस हा. नाहीये. हा. पण जो पेशंट असतो तो असा विचार करतो, एवढे डॉक्टर झाले, मी हम्म. इतके तपासणे झाले तरी कोणाला कळत नाही माझी चक्कर. हा. मग ते अजून घाबरून जातो. हा. त्यामुळे तेच आत्ताच्या ह्या गप्पांमधनं ह्या गोष्टीला खूप सहजपणे तुम्ही गप्पांच्या नादात सांगितलं की हे किती सहजपणे ट्रीटमेंट घेतली, व्यवस्थित त्याचं डायग्नोसिस झालं तर हा आजार बरा होऊ शकतो. मेजॉरिटी लोकांना गोळ्या लागतच नाही नाही. चक्करच्या. ओके. कारण बीपीपीबी असेल तर ते रिपोजिशन केलं की निघून जातं. मायग्रेन असेल तर मी म्हटलं तसं मोस्ट मायग्रेन जर लाईफस्टाईल नीट केलं तर ते चक्करचे अटॅक पण कमी होतात. आली मधून अधून कधीतरी चक्कर तर एखादी एवढं गोळी घेऊ कमी. शकतं, पण महिने घ्यायची हा. गरज नसते कंटिन्यू. आणि ह्यातनं पेशंट म्हणून हे सुद्धा आपले एक नॉलेज जास्त वाढवणं गरजेचं आहे की आपल्याला शरीर कुठतरी थांबा म्हणतंय, हो हा हो, आवाज हो. ऐकणं महत्वाचं आहे प्रत्येक Yes. वेळी. कारण जसं जसं सायन्स डेव्हलप होते तसं चांगले चांगले औषध असं मिळतच राहणार, त्यामुळे ते तुम्ही खाऊन दरवेळी ते आजार दडपायचा का, हा अगदी सुद्धा एक बरोबर. प्रश्न सो त्यातला तुम्ही आहे. त्या सिग्नल कडे लक्ष द्या. हा. हा. आणि ते काय म्हणतंय, तुमचा हम्म. मेंदू तुम्हाला सांगायला बघतोय की हे तुम्ही हा. थोडं अति करताय, थोडं हम्म. शांत घ्या, थोडं रिलॅक्स व्हा, थोडं बरोबर. मेडिटेशन करा म्हणा, किंवा मॉर्निंग वॉकला जा, जे काय असेल ते. Right. नुसतं धावपळ नका करू. Correct, correct. आणि बरेच वेळा ते कारण असतं, पण हा. तुम्ही ते की आज काम आहे, गोळी खा हा. पुढे जा, गोळी हा. खा पुढे जा, असं केलं तर त्याची पुढे किंमत भरावी लागते ना. खरी गोष्ट आहे. तर ह्याच नोटवरती आज आपण इथे थांबवत आहोत आणि हा एक खूप चांगला एपिसोड ह्या निमित्ताने झालाय की ह्या गप्पांमधनं बरेच आपल्या प्रेक्षकांचे अनुभव, पेशंटचे अनुभव, यातनं एक वेगवेगळ्या गोष्टी, हे आपल्याला तर असं होत नाहीये ना, मग आपण जर त्या दृष्टीने त्याकडे पाहिलं तर ही ट्रीटमेंट घेतली तर अशा प्रकारचे आजार योग्य पद्धतीने त्याचं आपण डॉक्टरांपुढे प्रेझेंट केलं आणि तेवढ्या काळापुरती ऐकून ट्रीटमेंट घेतली तर यातून नक्कीच आपल्याला एक चांगली जीवनशैली आपण करू शकतो. तर सर, आज तुम्ही इथे आलात आणि खूप मौल्यवान माहिती मी तर म्हणतो मिळाली. तर आमच्या सर्व टीमतर्फे तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू.